अर्चना हा बरी भाई ना आवरीता नाही काहीच नाही मला काहीच कळत नाही पुरीचं. काय झालं मम्मी? मम्मी बस एवढंच येतं तुला बाकी काय शिकलं नाही काय माहित आई बापान काही आला का परत माझ्या आईपर्यंत? ही अगं आपल्याला वावरात जायचं शेंगा तोडायच्या मिरच्या तोडायच्या कधी कशा कशा म्हणजे हा येतं ना मग ताट आणि शेंगा तोडायच्या मिरच्या तोडायच्या. मला ऊन लागेलो. आम्ही माणसं नाही का? मी कुठं म्हटलं जनावर आहे माणसंच आहेत ना असं काय बोलता जेव्हा बघा नुसतं टोचून बोलता नुसतं टोचून बोलता. पप्पा आणली बाई राणी तिला फक्त घरात लागत बाहेर नको काही बाहेर ऊन लागत तिला. आम्ही माणसं नाही आम्हाला काय जीव नाही का? मी चांगली शिकली आणली करून. मला एक सांगा आता हे घेऊ का हे घेऊ? याच्यापेक्षा लहान नाही का? अच्छा याच्यापेक्षा लहान इतका आणू का? अगं बाई मोठा घे ना काही. चला घेतेच. कसा संसार होईन तो बाई आमच्या पोराचा. तुम्ही असला चांगलाच होईन. अवघड आहे ग बाई चल खरंच अवघड आहे तुमच्यासारखं सासू भेटलं म्हणजे प्रत्येक पुरीचं आयुष्यच बरबाद आहे. बस फक्त तोंड करता येतं तुला. आता मी बोलू पण नको का? एवढी शाळा शिकायचीच नव्हती जास्त शिकला ना माणूस जास्त शहाणं होतं. आपण माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं त्यांचा पैसा गेला तुम्हाला केवढा त्रास होतोय. बरं मला सांग तुला येतं काय ग? काय येतं? काय येतं? हा अहो जे म्हणायचं ते तुम्हाला येत नाही राहू द्या चला. मी पोरांची ट्युशन घेऊ शकते तुम्ही घेऊ शकता का? मला गरजच नाही मा वय झालं आता. राहू द्या मग बोलूच नका. चांगले उपकार केले तो शिकली तर नाही तुमच्यावर नाही उपकार केले मी. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर उपकार केले की मला एवढी शाळा शिकवली आणि आमच्या पदरात टाकली नाही का? तुमच्या पदरात मग आता चालते का काय? तुमच्या पदरात म्हणजे दिली ना आमच्या गळ्यात बांधून माझ्या पोराच्या. ओ आई असं काही पण नका बोलू. मग तुमच्या काय माझ्या पप्पांनी का तुमच्या गळ्यात नाही मारलं? तुमचंच काय म्हणता ना मिस्टर आले होते. काय आला? आमच्या घरी. हा आम्हाला असं बैल गळ्यात बांधून घ्यायचा होता ना. बैल? मग काय मम्मी नीट बोला. हा कामाचं मला सांगून तुम्हाला असं बोलता म्हणून. आवर तोड मिरच्या नको नादी लागू. कोण? मी नाही तोडणार माझ्या हाताची आग होईल. कशा तोडू मिरच्या? तू खाली बसली तर मला सांगता येईन पाय. अच्छा बसू का? हा पाय माझ्याकडं. बरं अगं तुला काय वाटत का नाही? आता तुम्ही जे बोलता तेच मी करते ना मम्मी. असं काय करता तुम्ही? ऐकलं तरी प्रॉब्लेम नाही ऐकलं तरी प्रॉब्लेम नसत छळ करताय माझा. लग्न करून पास्तावा येऊ राहिला मला. तुला नाही पास्तावा आम्हाला पास्ता येऊ राहिला बाई. आम्ही तो रूपाला भाळलो गोरी पाणी म्हणलं. अहो मग तेव्हा काही मुलगी बघायची. गोरी पाण्यान घरात घाण आमच्याच घरात घाण आली. हा मग तेव्हा चांगली बघायची ना मग. अगं तोडणं मिरच्या नादी लागू राहील तू बाया. हा त्या म्हाताऱ्याला येऊ दे म्हाताऱ्याला दाखवते मी जरशी चांगली पोरगी पाय म्हणलं खेड्यातली तर चला शिटीतला घेऊन गबाळा त्याला काही येईना जाईना. बास का तो म्हाताऱ्याने तोडे ते अर्धाला मिरच्या. हा मम्मी तुमचं काय प्रॉब्लेम हो? आता तुम्ही सांगता तसंच करते ना मी. अगं आता हे धरला ना अशा सगट मिरच्या तोडायच्या. कशा सगट? अशा सगट. हे काय मिरची. हा मग कशा तोडायच्या? अशा तोडायच्या नाही त्याला कतरायचं नाही मग सगट हा चल तोड. काय बरोबर मला काम करायला तू झाली माझी सासून मी झाली तुझी सून. अच्छा म्हणजे मागच्या तुमची सासू होते का? पांडुरंगा हिला उचल नाही तर मला उचल. नाही नाही अजून माझं खूप आयुष्य जायचंय. तुम्हाला अजून नातं पण तू पाहिजे. असं काय बोलते? काय जगती तू? हा मम्मी काय अवनिधन माझं वय तरी जगण्याचं आहे. तुमचं तर संपलंय तुम्ही जा वर मग. अगं तू आमची मारायची बारी आली जशी घरात आली तसं काय येतं का तुला? किरकिर केली तो माझ्या घराची नुसती. तुम्ही ना मला तोंड लागतात. तुम्ही माझं मुद्दाम नाव घेता तुम्ही माझ्या बोलण्याचा फायदा घेता म्हणून तुम्ही असं बोलता. म्हणजे तुम्ही सासू आहे का? नाही मी तुमची सून आहे. तुम्हाला शिकती का? हा मग तुम्हाला येत नाही ना मग मी एवढे क्लास कशाला घेते मग? पाय येतो कोण नाही चांगला एक दोन लावून देईन ना मग कळन तुला माहिंगा. काय म्हणल्या म्हणजे तुम्ही मला मारणार आहे? हा सासू कळते का तुला? तुमच्या मुलाचा किती जीव माझ्यामध्ये माहिती आहे ना. मग काय खार घालायचं का तो? तुमचा मुलगा उगीच पुण्याला गेलेले म्हणून मी गप्प बसते. त्यांनी मला सांभाळायला लावलं तुम्हाला. नाही तर ना इतक्या दिवसात ना तुम्हाला ना असं बोटावर ठेवलं. मला बोट दाखवते का? हा मग बोट मोडून आता तुमचं लय झालं. खूप ऐकून घेतलं मी. मिरच्या तोडता येत नाही मला. नाही तोडायच्या मिरच्या तोड. खुडाने तर फेकून द्या. मी जास्त शहाणी झाली का? शहाणी मम्मी का वेडे होते का काय? काय बोलता तुम्ही तोंडाला येते? तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं नाही कधी सुनाला कसं वागवायचं? चुकलं बाई मा चुकलं ग बाई. तुला इथं आणलं तेच चुकलं.
नाही मम्मी, चुकलं ते माझंच हो की मी तुमच्या मुलाशी लग्न केलं. मला माहित असं ना तुम्ही एवढा खट्याळ तर मी लग्नच केलं नसतं. मी ना आता ना वायली निघून जाईन. मी त्यांना सांगाल तुमच्या मुलाला की मला नाही राहायचं तर आम्ही वायली निघून जातो. एवढं बरं कळतं का तुला? हा मी काय लहान मुलगी आहे का? मी हे काय ना का मला नाही जमते. माझ्या बाबाकडे नाही शेती. खायला असली काम आम्हाला नाही जमती. आम्ही कधी शेतीत नाही गेलो म्हणून आम्ही एवढे गोरे पाणी. चांगले गोरे पाणी बाई. काय देख ना दिवाण खुटीला लटका. हा मग माझ्या बापाने आजपर्यंत कधी घराच्या बाहेर काढलं होतं. तुम्हीच मला 17 चाल वावरात हे कर ते कर तसं काळ करून ठेवले. मला आणल्यापासून ऊन लागतं किती मरमर तसं. पाहायचं ना मग ड्युटीवाला कायला शेतकऱ्याला दिली तर बापानं. ड्युटी वालाच पाहिलंय ना. माझा नवरा तिकडे पुण्याला, मी इकडे. द्यायचं ना मला त्याच्यासोबत काढून. अगं जाय ना. जाय तू जाय. नको मला कटकट इथं. माझा नवरा माझं वय आहे. आम्ही एक सोबत राहिलं पाहिजे. आम्ही आता नाही सोबत राहायचं काय मटण बनत राहायचं का मग? येतो ना ते 8 दिवसाला महिन्याला येतो ना. उपकारच करतो माझ्यावर येऊन. आला बी तर आई जवळ जाऊन झोपतो. काय म्हणली? तो मुस्कड आणू का? म्हणजे तुमच्या जवळ येत नाही का ते? मग माझा पोरगा आहे, तुला काय करायचं? नवरा ना माझा. तो आम्हाला भेटत नाही महिना म्हणून येतो ते आमच्या जवळ. मला भेटायला येतं का? हे तो लय कटकट झाली ग बाई आता म्हणजे नको. माझ्याकडे झाली. मला तर पोरच लग्न करून वैताग झाला. काय झटक्यावर निघाली पाय आता. कुठे चालली? चालले जीव द्यायला विहिरीवर येता का? तिकडे कशाला तार पडत? तिकडे जाय ना घरी. आता मी तारपडून राहिले का? मग कशी मताडी भेटली काय माहिती कशी इकडे तुला सांगत इथं मिरच्या तोड गप्प. हा मला नाही करायचं काम धंदे जीवर येतात जीव देती नाही देती. मग हा बाय मी म्हाताऱ्याला बोलेन ना तो ना कामच करून तुला नेऊन सोडा. हा बोलवा. मी पण बोलते मामांजींना सांगूनच देते मी की मामांजी बघा मला आई किती त्रास देता. तर मामांजी तासा तू तासा मा लोक तासा माच मरण या घरात. नाही नाही आम्ही सगळे तिथं सारखीचे. फक्त तुम्ही आमच्या सारखे नाही. तुम्ही नाही वेगळे. तुम्ही कोणत्या नक्षत्रात जन्म घेतला होता आई? अगं बाबा बाबा तो लय चांगलं नक्षत्र असं नाही. हा श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी जन्माला आले मी. तो हात मोडून टाकू का? लयच वर 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 चालले ग. नाही मी तुम्हाला सांगते मम्मी. मला हात बोट करून चालत नाही बरं. मम्मी सॉरी बघा खरंच सॉरी. पाय मला ना अशा हात बोट चालत नाही. असं मोडून गळ्यात बांधून देता. मग तुम्ही मला करून खाऊ घालशाल का काय जेवण? तुला लाज नाही वाटत का काही? आता माझा हात मोडल्यावर गळ्यात अटकल्यावर मी कसं स्वयंपाक करेन? माझं धुणं कोण धुवीन? मी सगळं करीन पण तो हात मोडून टाकीन. तुम्ही हा येरी काही कामाची नाही राहिली तू. मग मला काय आणलं मिरच्या खोडायला? मग मला कशाला आणलं मिरच्या खुडायला? तुम्ही खुडायच्या ना. बाई काय सांगा बाई हिला काहीच वाटत नाही. काय वाटायला पाहिजे मला? घर घातलं तो आमचं घर घातलं. घर कुठं? कुठं घातलं मी तुमचं घर? घातलं कुठं? उलट आपल्या घरामध्ये पोरं येतात शिकायला. मी शिका झाले. तुम्हाला अभिमान पाहिजे त्या गोष्टीचा. ते राहिलं साईडला नुसतं छळ 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 म्हणून म्हणते एवढा मालिका बघत जाऊ नका आई. फक्त तेच भरलंय. ती तिच्या सुनेला छळते तसं तुम्ही माझं छळ करता का? असं वागता तुम्ही? नाही नाही बैस बैस माझ्या डोक्यावर बैस तू आता. मीरा वाट चांगल्या. मीरा कशी वाटू? मिक्स आहे ना आपल्याकडे. अगं काय तू नको बाई. मी माझ्या पोराला येरी ढकलून दिला असतं ते परवडलं ओ असतं. असं नका बोलू. आम्हाला सोबत जागायचंय मारायचंय. काय बी काय बोलता? येऊ दे तुझ्या सासऱ्याला जिथून आणली ना तिथं नाही नेऊन सोडली तर काय. मला जर असं माहित असतं ना तर मी नाही एखाद्या चांगल्या म्हाताऱ्या माणसाचं लग्न केलं असतं. त्याने तरी मला सुखात ठेवलं असतं. जर तुम्हाला तुमचा बोरगच मारायचा होता तर कशाला लग्न लावून दिलं? अगं तू नवतार जवळ आहे ना म्हातारा जवळ राहिली असती का तू? तुम्ही नाही राहत का म्हाताऱ्या सोबत? किती वय आहे मामांजीचं? आता? बघितलं का मामांजी तुमच्या ना एवढीच आता एवढी. अगं मारती का काय आता मला? अहो मारत नाही हो मम्मी. मी सांगू राहिले तुम्हाला. आता माझं बोलणं असं त्याला मी काय करू? नाही तुझ्यापासून ना माझ्या जीवाला धोका आहे बाई आता. अरे बापरे काय मी काय अशा रात्री तुमच्या स्वप्नात येते का? तू काय नसते अंगावर कुदती माया. कधी कुदले? इकडे जाते तिकडे येते. मम्मी मी कधी कुदले? मी तर अजून खाली तुम्ही मला कडव बी नाही घेतलं. आता नाही डॉक्टर घेते तुला हिंडते तिकडे गावभर. अच्छा घेताय का? कधी मिरवणूक निघणार आहे? काय बिन लाजाचा बाजार आहे तो आणि काय नाही. म्हणजे बाजार पण भरणार आहे का? अरे बाबा नकोच. आता नाही सण होत. तू निघ बरं चल निघ. बाजार तर केला आपण कशाचा? काल संध्याकाळी. काल सर्व आणलं संध्याकाळ. मामांजीने टॅमॅटो कांदे बटाटे सर्व आणलं. अगं बाई देवा अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठं होती? मी तुमच्या पोराचं लग्न करीत होते. हा अवघड आहे. लग्न झालं मला अक्कल आली. आपण लग्न करून चुकी केली. हा मग जाय ना अजून बी जाय निघ. नको थांबू इथं. आता कसं जाऊ मी? नको तू राहूच नको. मी जाऊ कसं? तू जर राहिली ना तुमच्या मुलाचं ना माझ्यावर एवढं प्रेम आहे ना आई. मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी जर गेला तुमचा मुलगा पागल होईल. अगं तो पागल होतो का नाही मला माहित नाही पण तू जर थांबली ना मी पक्की पागल होईन. पाय मग आपण तुम्हाला हॉस्पिटलला नेऊ. तू सगळी तयारी करून आली का? माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे 108 नंबर. हा तू का आला? ॲम्ब्युलन्सला बोलवायला. ऍडमिट करते का मला? पागल झालं तर करेल ना. अय्या पाय आता जास्त मच नको करू. म्हातारा येईन बर का. म्हातारा आला ना तुला घोडे लावून मला लाईन पाय. हा
मामांजी मला नाही काय बोलत, तुम्हालाच बोलतात ते, आणि तुम्हीच त्यांना सारखे बोलत असता. ही काय नाचिन करून आणली बाई, नुसती ओ, नाचती सारे आई, वावरात. मम्मी मम्मी इकडे मम्मी इकडे. आता काय काकडी हा गिळ, तुला एवढंच येतं गिळायला? गिळू हा कशी? अख्खी गिळ, मग एकदाची फसली म्हणजे तुम्ही मरून. मला ट्राय करून दाखव कशी गिळायची, मग मी गिळते. अगं तू सारं उलटच करू राहिली ग. काय उलटं आल्यापासून सारं उलट चालू आहे माझ्या घरात. तू आल्यापासून आहे ना मा मारणावर सुटली. एकदाच मा गळा दाब, टाक मला मारून, वय मोकळी. मी काय त्या टीव्ही सिरियल सारखी सून नाही, मी माझ्यावढी सुनी. मला कळतं तितकं. माझी आई पण जेवढं जीव लावते त्याच्या काही उपर तुम्ही जीव लावी त्या भांडू भांडू, तेवढंच येतं तुम्हाला. नको बाई, मी खरंच पागल होणार आहे. मी आता ऍडमिट आई, होणार दवाखान्यात. मम्मी मामांची आली. ए, म्हणजे आले, तुला लाज वाटते का? चाल मिरच्या तोडायला. कशा? मी इथं काकड्या कुडते ना. हा खोड आणि खाय, गिळ तिकडं, मर एकदाची. मला मारायला लावता तुम्हाला काही वाटतं का? तुमच्या मुलाचा संसार कोण करील? चढ त्याला पाहिजे मी दुसरी एखादी येडी दडी. हा आम्ही बरं पाहू देईन. हे जास्त शहाणे केलं ना असंच होतं. तुमच्या उरावर बसून मुक दळीन मग. काय म्हणली? हा काहीच नाही. मम्मी हा तुम्ही केस लाल का केले? काय केलं? डोक्याचे केस लाल का केले? अगं तो लग्न होता ना, मग लग्नाला यायचं नव्हतं का मला? मा लग्न तो माझ्या पोराचं. मला नाही खायचं, माझ्या दात दुखते. तू खाय. म्हणून म्हणते मी श्री नाका दात घासू, कोलगेटनी घासा. अय, बर, काय चाललंय तुमचं? पहा ना तुमची लाडाची सून. अरे तुला एवढे वाटत नाही? काय? हे लेकरू उन्हात आणलंय तू. हा आणि तुला का काम करायला का तू तगडी आहे ना अजून? उन्हात आणली आहे ना. मग आणि मी एवढंही समजायला नको. मला जीव नाही का? अगं आहे, तुला आहे, मला आहे, सगळ्यांनाच आहे. आणि मग पण अजून ते लहान आहे. लहान आहे. मग अहो ती मिऱ्या वाटरायला माझ्या डोक्यावर. काय मिऱ्या. येडी आहे तू, येडी. मामांजी हं? मी मिक्सर मध्येच वाटते की नाही सगळं काही. हो. मला मम्मी सारखी बोलत आणि असते. विचार कर, तुझ्या डोक्यावर जर मिऱ्या वाटल्या असत्या, तुझ्या डोक्याला माझ्यासारखं टकाल पडलं असतं. तुम्हाला ना पहिल्यापासून अक्कल नाही. तुम्ही हिची पण अक्कल शिजवायला टाकली. अं, हा? मी हा तुम्ही अरे. दोघांना मला पागल केलंय. मग आता तू पागल झाली. काय बाकी राहिला आता? बऱ्या मिरच्या उपटल्या नाही तू. अहो ही पोरगी आणली तुम्ही मुंबईची, काय काम करते हो ही? मी किती चांगली ना. असं अगं, सासू सुना दिसत्यात कशा? अहो तुम्ही ही मुंबईची सून आणली. हं. ती बा काय झालं का नुसती कावटळी ती अरे माणसं. लाडाचं लेकरू आहे ते. अहो मी सासू आहे ना. अहो मी कधी सासूरवास करू? मम्मी म्हणा माझी, असं काय करते मम्मी? मी मम्मी म्हणते ना. अगं, असं काय करता माझ्या नुसतं? मित्राची पोरगी आणि इतकी हौसानं सून म्हणून आणली. आता अहो, काय सांगू ही तुला? जर अशीच करीत राहील ना, आम्ही जास्त दिवस नाही जागणार. पा म्हणजे आता मला एक सांगा मम्मी, मी तुम्हाला असं करू शकते तसं मामांजी नाही, तसं त्यांना नाही गो. मामांजी मला एक सांगा, हं? मी मम्मीला एवढं जीव लावते, तुम्हाला एवढं जीव लावते, हो. मम्मीवरती माझ्या आईसारखं प्रेम करते. हो, माझं काही चुकीचं आहे का? काहीच नाही. मी एवढं जीव लावते, माझं काही चुकीचं आहे का? मी म्हणजे असं दुसऱ्या सुनांसारख्या यांचा छळ केला पाहिजे का? आणि इथून पुढे एक काम कर, काय? तिला उन्हात आणू नको. हा. घरी अहो मी तिला काहीच नाही बोलत. ती काय बोलली माहिती का? हं? ती म्हणते तुमचं पोरगा नवरा केल्यापेक्षा एखादा म्हातारा नवरा केला असं चाललं असतं तुमच्या सारखा. काय? हा नाही मामाजी, हं? मम्मी बोलली मी माझ्या पोराला कोरड्यावर जाऊन त्याला मारून टाकते. का? माझ्याशी लग्न केलं म्हणून मी बोलले मग मी म्हातारा नवरा करते. का ग? हो बाई बाई बाई, काय माझ्या घरात भांडण लावून राहिली बाई पोरगी. अहो हिला जिथून आली तिथं नेऊन कोंबाईला. असं कसं म्हणजे- खोटं बोलताय? म्हणजे- ही अशी नाटकं यायची. मामाजी मम्मी खोटं बोलू राहिली. हे बघ, खोटं बोलायचं काम करायचं नाही. आणि घरामध्ये चाललंय ना चांगलं, हेच वाईट करू मला नका. मला यांच्याकडे जायचंय. मला आत्ताच्या आता त्यांच्याकडे जायचंय. या पायीचे नाटक आहे. हिला आपल्याला सोडून नाही, जायचंय. मला आता जायचंय मामांजी. तुमच्या मुलाला फोन लावा आणि हो, बोलून हो, घ्या. हो, मी नाही राहायचं मला इथे. तुला नेऊन घालतो. जाय ग अवदासा, जाय तू पहिले. जीव घेशील तू मा इथं. बघितलं ना कसं बोलता मला. छातीवर नाचायचीच राहिली तू फक्त आता. बघा अगं, लोकांचं लेकरू आपल्या घरात आलंय, तू मला लोकांचा नको न मा नको. हिला पहिले नेऊन घाला तुम्ही. आणि मग तुझ्या पोराला आणि मा पोराला मला ना शांतता लागते जरशी. मला लई लई डोक्याची माझी किरकिर झाली. मम्मी मी उलट मला जीव लावला होता. असं काय करत हे असं आहे हो, मी फार बारीक झाले माझी एकदड. एक काम कर, तुला जमल का हिला ठेवायला सुनबाईल? हा? नाही, नको. चल बर, तू निघ. तू नको मला, निघ म्हणजे? तू नको. आणि मग आमचं आम्ही पाहून घेऊ. तू जाय बरं. हा? एवढं सोन्यासारखं लेकरू आणलंय ना, कुशाल तू तिच्यावर काही ऑब्जेक्शन घेते? हा? आमचं आम्ही पाहू. काय आमचं आम्ही पाहू म्हणजे काय? अरे म्हणजे कसं, तू कायम तिच्याशी भांडत राहते. हा मग प्रेमानं राहायचं, मग काय? प्रेमानं राहायचं. मला नाही जमणार. नाही? नाही. मग तू जाय, तू जाय तुझ्या बापाच्या घरी. चल.
मा तिकडे कोण आहे? माई आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, मी कुठे जाऊ? जिडून आणलं ना तुला करून, हा जाय तिकडे. मला काय म्हणजे गरज राहिली नाही. ही 4 दिवसात आली, शानी झाली का? शहाणी म्हणून मम्मी मी काय काहीच बोलले नाही, मी शहाणी कुठे झाली आहे? असं काय करता? उलट तुमच्या मुलाशी लग्न करून मी इथं राहते, ते तिकडे राहता, तरी मी काय बोलते का? उलट मी तुम्हाला किती जीव लावते. किती बडबड करते हो, बघा किती बडबड करते. हा, तुम्ही माझं पार डोक्याचं खोकं केलं बाबा. तुम्हाला काहीच ताण नाही, तुम्ही खाता पिता झोपता, पण मला रात्रंदिवस छळीत मा पाप आहे. असं आहे ना, ठीक आहे चालले मी. ए पुरी ए जाऊ नको जाऊ. पाय बरं तुझ्यामुळे ते केवढा वाढवा आहे हा. मायमुळं नाही, ती सुनाचं आगाव आहे. तुम्हाला काय सांगू मी, खरं मला लई छळीत हो. मला असं वाटतं कधी कधी मी सून आहे का काय तिच्या हाताखाली. बरं एक ह्या मिरच्या घे, घरी चल. घरी अहो गेल्यावर या पाना मी पारी एक साईड मी बारीक करून टाकली सारखी वडी ती मला. हा खरंच एक साईड. मग? ह्या विषयात ना तू भाग्यवान आहे. कस काय? अगं एवढी भारी सून तुला, एवढी लाडकी, सतत तुझ्या शेजारी, आणि तू गावात चक्कर मारून पाय. हा अहो 36चा आकडा, एकीचं तोंड इकडे तर एकीचं तिकडे. हा अहो पण मी काय करू हिचं वालं, हं? हिचं काय करू मी? अगं तुझं भाग्य समज. हिला ना पोराकडे नेऊन सोडा आपल्या, आपण दोघच बरे घरी. असं करते हा आपण दोघं ह्या वयात. या वयात म्हणजे काय लग्न करेल का? पळून येले मी तुमच्या संग. अगं पळून नाही येईल, हा मग पण बा आपल्याला करमणूक म्हणून बरी होते असं. मला नको करमणूक, माझ्या डोक्यावर बसली ती आता. ह्या वयात आपण दोघं घरी राहून मी काय करणार? अहो, तुम्हाला काय म्हातार चढ लागलं का? मी काय बोलते आणि तुम्ही काय बोलते? हा तू म्हणते तेच म्हणतो ना मी बी. तुम्ही आपण बी डोक्यात नाही राहिले. दोघं असलं म्हणजे मग मजा होईल. ती पोरगी तशी भेटली मला आणि हात ओढ ओढ मला बारीक केलं आणि तुम्ही मा मेंदूचं पार पाणी पाणी केलं पा. खरं हा मग आता तुम्ही त्याला- बी तुमचा जाळ करा त्या पोराकडे या कसूनाकडं. माझा बी हा मी राहते एकटीच, एकटी. मला काय नको बाई कोणी ए, कदर अगं घाल. थांब ना. अगं नाही नाही तू एकटी जायचं म्हणते, मी काय करू? मी कुठं राहू एकटा? काय करू? अहो जा ना तुमची तिकडे गोजीरवाणी लेख सुने ना, हं. त्यांच्याकडे जा. आणि तू नाही का माझी मला भावजी जगू द्या वाली? गाड्या, मला 4-2 वर्ष जगू द्या. हं. नाही तर मी नाही असं पाहून पाहून इथं जागी जीव जायचा मा. खरं हा नको नको असं नको करू. अरे बाबा ह्या जन्मामध्ये आहे ना बायकोसारखा आधार नाही, बायकोसारखा आधार नाही. झाले बाई याचं सुरू आता काय आता खरं काय नाही आता. सुरू झालं? तू चालली का मला टाकून? बर का जाऊ नको. या वयात या म्हाताऱ्याला बी चाळे सुचते. मला तर कदर आणला बाई लेकाना सुनाना म्हाताऱ्याना. पळून जायची गत केली ग बाई. हिनं जर अंतर पाडला तर कसं व्हायचं मग?